सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एकदा एका व्यक्तीचं आकस्मिक निधन झालं. त्याच्या या अचानक झालेल्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावरती अर्थात त्याच्या पत्नीवरती आणि मुलावरती खूपच दुःखद परिस्थिती ओढवली. उत्पन्नाचं दुसरं कुठलंच साधन नसल्यामुळे त्याच्या वयात आलेल्या मुलाला आता कॉलेज सांभाळून काहीतरी नोकरी धंदा शोधण्याची गरज पडली. या दरम्यानच्या काळामध्ये एक दिवस त्या मुलाची आई त्या मुलाला म्हणाली, बाळा, आपल्या घरामध्ये एक जुना परंतु अत्यंत अनमोल असा एक हार आहे. तुझ्या वडिलांचे एक जवळचे सराफ मित्र आहेत. ते उत्तम रत्नपारखी सुद्धा आहेत. तेव्हा तो आपल्या घरातला अनमोल असा हार घेऊन तू त्यांच्याकडे जा. त्यांना आपली सगळी परिस्थिती सांग आणि तो हार विकून काही पैसे मिळत असतील तर ते त्यांच्याकडनं घेऊन ये, जेणेकरून तुला नोकरी धंदा मिळेपर्यंत आपल्याकडे काही पैशांची सोय होईल. आईनं सांगितल्याप्रमाणे मग तो मुलगा तो हार घेऊन आपल्या वडिलांच्या मित्राकडे त्यांच्या पेढीवरती गेला. त्यांना आपली सगळी परिस्थिती सांगितली आणि मग तो दागिना तो हार काढून त्यांच्याकडे दिला. ते काका उत्तम रत्नपारखी होतेच. त्यांनी तो हार पूर्णपणे तपासून पाहिला आणि त्यानंतर ते त्या मुलाला म्हणाले, बाळा, हा हार घेऊन घरी जा आणि आईला सांग की सध्या बाजारामध्ये खूप मंदी आहे. अजून थोड्याच दिवसामध्ये जेव्हा बाजारामध्ये तेजी येईल तेव्हा मी स्वतःहून तुला सांगेन. त्यावेळेला जर आपण हा हार विकला तर त्याचे चांगले पैसे येतील. तुमच्यावरती सध्या जी काही परिस्थिती ओढवलेली आहे त्याची मला जाणीव आहे. सध्या तरी मदत म्हणून मी काही पैसे तुला देतो. तसंच तू कॉलेज सांभाळून कुठल्या तरी नोकरी धंद्याच्या शोधात आहेस हेही मला समजलं आहे. माझ्याकडे माझ्या पेढीवर काम करण्यासाठी एका रत्नपारख्याची गरज आहे. जर तुझी हरकत नसेल तर तू तुझं कॉलेज सांभाळून माझ्याकडे काम करू शकतोस. सुरुवातीला मी तुला काम शिकवेन, त्याप्रमाणे तू काम करत जा. त्या मुलाला हा विचार पटला. त्यानं तो दागिना घेतला आणि घरी जाऊन आईला सगळी हकीकत सांगितली. दुसऱ्याच दिवसापासून तो त्या पेढीवरती कामासाठी रुजू झाला. ते काका त्याला रोज थोडं थोडं काम शिकवत होते. आपलं कॉलेज आणि कॉलेजचा अभ्यास सांभाळून उरलेल्या वेळामध्ये तो त्या पेढीवरती काम करत असे. मध्यंतरामध्ये काही महिने निघून गेले. आता तो मुलगा सुद्धा उत्तम रत्नपारखी झाला होता. त्याला सुद्धा रत्नांची पारख करता येऊ लागली होती. एके दिवशी त्या पेढीचे मालक अर्थात ते काका त्या मुलाला म्हणाले की आता बाजारामध्ये चांगलीच तेजी आलेली आहे, तेव्हा आता तो दागिना तू घेऊन ये. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मुलगा घरी गेला आणि कपाटामधनं तो दागिना काढून आता पेढीकडे जाणार. एवढ्यात तो स्वतःच आता रत्नपारखी झाला असल्यामुळे त्याने स्वतःहून तो दागिना तपासून पाहिला आणि त्या क्षणाला त्याला मोठा धक्काच बसला, कारण तो दागिना नकली होता. तो दागिना तो हार तसाच घरी ठेवून तो पुन्हा पेढीवरती आला. काकांनी विचारलं, का रे बाळा, तू तो हार घेऊन नाही आलास? त्यावरती तो मुलगा म्हणाला की काका, मी आता तुम्ही शिकवलेल्या ज्ञानाने तो हार पारखून घरीच पाहिला होता आणि मला आता कळलेलं आहे की तो हार नकली आहे. पण मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला जर त्याच वेळेला कळलं होतं की हा हार नकली आहे, हा दागिना नकली आहे, तर मग तुम्ही मला त्यावेळेला का बरं नाही सांगितलं? यावरती मग ते काका शांतपणे हसून म्हणाले, हो बाळ, त्यावेळेलाच मला हे समजलं होतं की तो दागिना नकली होता. पण मी हे सत्य जर त्यावेळेला तुला सांगितलं असतं तर कदाचित तुझ्यावर आलेल्या त्यावेळच्या परिस्थितीमुळे तुझ्या मनात असा विचार आला असता की सध्या आमच्यावरती ही वाईट परिस्थिती आलेली आहे, वाईट वेळ आलेली आहे आणि त्याचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने काका आपल्याला असं सांगत आहेत. त्यावेळेला तुझ्याशी खरं बोलण्यापेक्षा तुझ्याशी असलेलं माझं नातं जपणं हे मला जास्त महत्वाचं वाटलं. अगदी छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. या जगामधलं कुठलंही नातं हे विश्वासावरती आधारलेलं असतं. कधी कधी अशी काही परिस्थिती निर्माण होते की त्या परिस्थितीमुळे काही गैरसमज निर्माण होतात आणि त्या गैरसमजामधनं खूप वर्षापासून अतूट असलेली नाती सुद्धा क्षणार्धामध्ये तुटून जातात. त्यावेळी आपलाही दोष नसतो आणि समोरच्याचाही दोष नसतो. दोष असतो तो त्यावेळेच्या वाईट परिस्थितीचा. त्या वाईट परिस्थितीमुळेच गैरसमज निर्माण होतात आणि नाती क्षणार्धात तुटून जातात. त्यावेळेला गरज असते ती गैरसमज निर्माण न होऊ देण्याची. गरज असते ती नाती टिकवण्याची. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या
आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.